23 नोव्हेंबर रोजी परतूर आणि मंठा विधानसभेच्या निकालानंतर भाजपचे विजयी उमेदवार बबनरावजी लोणीकर यांना विकासाच्या जोरावर नागरिकांनी विधानसभेत पाठवले आहे। याच पार्श्वभूमीवर अविनाश राठोड यांनी गावातील प्रत्येक समाजातील नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेतली। भेटीवेळी त्यांनी नायगाव येथील नागरिकांशी संवाद साधला। त्यामध्ये गावाचा, समाजाचा, माता भगिनींचा, वैयक्तिक लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विकास कसा साधला जाईल यासाठी आपण राहुल लोणीकरांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। या विजयी जल्लोषामध्ये गजानन फुपाटे, संदीप देशमुख, प्रकाश दाहिजे, बन्सी डोके, विकास प्रधान, शुभम राठोड, रामराव चव्हाण, अनिल राठोड, रमेश राठोड, विक्की चव्हाण, संतोष चव्हाण, राहुल राठोड, प्रमोद राठोड, शंकर कोकाटे, बंटी कोकाटे, आकाश आडे, नितीन राठोड, मयूर देशमुख, गोपाल आडे, विष्णू पवार, समाधान राठोड, पवन चव्हाण, यश राठोड, श्रीहरी मगर, गणेश पवार, अमोल राठोड, प्रकाश फुपाटे इतर गावकरी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। किंवा कोणत्याही राजकीय नेत्याला इतकं मतदान अपेक्षितेपेक्षाही जास्त तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मिळालाय। तुमचा आशीर्वाद, तुमचा आभार मानण्यासाठी मी इथं आलोय। असं आपण सर्वांनी गावाच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या भल्यासाठी, वैयक्तिक भल्यासाठी मी जोमानं काम कराल आणि भविष्यात सुद्धा तुम्ही मला सहकार्य करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।